ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे आहेत। शिंदे सर नमस्कार, स्वागत आहे आपले जय महाराष्ट्र मध्ये। नमस्कार। आता मला वाटते मनोज जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळाशी केलेली चर्चा आणि त्यांनी जे जे काही सांगितलं ते तुम्ही कदाचित ऐकलं असेल। काय तुमची पहिली प्रतिक्रिया या सगळ्याबद्दलची? बघा, हा एक छोटासा विजय म्हणता येईल, कारण इंटेंट दाखवलाय गव्हर्नमेंटने GR च्या थ्रू, आणि जास्त करून अल्पभूधारक आणि जे गरजवंत आहेत मराठा कुणबी समाजातले, मराठा समाजातले मराठवाड्यामध्ये जास्त 5 जिल्ह्यामध्ये, त्यांच्यासाठी हे जे GR आहे तो समाधानकारक आहे। आता हा एक प्रोसेस सुरू करत आहे, त्याच्यानंतर एक कमिटी गठीत होणार गाव पातळीवर, आणि त्यांच्यासमोर आता कोणतरी म्हणत होते त्या लोकांनी ऍफिडेव्हिट द्यायचं, 1967च्या आधी लोकांनी त्या कमिटी समोर ऍफिडेव्हिट द्यायचं, आणि मग ते ऍफिडेव्हिट ग्राह्य धरलं जाईल, त्याची चौकशी केली जाईल। तर हा एक, आणि मेन म्हणजे मराठा समाजात आतापर्यंत जे गुन्हे नोंदवले होते मराठा समाजाच्या युवकांवर, ते गुन्हे मागे घेण्यात येतील, आणि 15 कोटी रुपये ज्यांचा मृत्यू झालाय आंदोलनामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये टाकण्यात येतील। आता 15 कोटी रुपये टोटल का पर पर्सन 15 कोटी, त्याची स्पष्टता मला वाटतं अजून यायची। तर अशा बऱ्याच गोष्टी या झालेल्या आहेत। आपल्याला डिटेलमध्ये तो GR वाचावा लागेल जरा, अजून एकदम इन्स्टंट रिॲक्शन देणं आपण टाळावं। डिटेलमध्ये तो GR वाचला आणि मग नक्की त्यात काय एक्झॅक्ट वर्डिंग आहे, तुम्हाला आठवत असेल सगळे सोयऱ्यांचं पण असंच हे झालं होतं त्यावेळेस, आणि त्याच्यात आपण मग डिटेलमध्ये वाचल्यावर त्याच्यात काही अशा गोष्टी होत्या, पण एक चांगलं पाऊल घेतलेलं आहे सरकारनी। आणि या 5 जिल्ह्यांमध्ये तरी म्हणजे जी मुख्य मागणी होती, जे गरजवंत आणि अल्पभूधारक आहेत त्यांना तरी फायदा होईल, आणि त्यांना जर हे सर्टिफिकेट मिळाले या GR प्रमाणे तर त्यांचा मग ओबीसी मध्ये समावेश होईल, मग ते काही लाख लोकांचा तरी ओबीसी मध्ये समावेश होईल। त्यामुळे हा महत्वाचा निर्णय आहे। सर, आता तुम्हाला सगळ्या कायदेशीर प्रक्रिया माहिती आहेत, आता या सगळ्या प्रक्रियांचा विचार करता तुम्ही असं म्हणालात की हा GR म्हणजे सुरुवात आहे, पण या मराठा आरक्षणाला विरोध करणारे सुद्धा अनेक आहेत। GR चॅलेंज होऊ शकतो का, की त्याची अंमलबजावणी होईपर्यंत थांबावं लागतं? बघा, प्रक्रिया आता सुरू होईल, प्रक्रिया तशी एकदम GR चॅलेंज करणं अवघड आहे। एकदा प्रक्रिया सुरू झाली आणि काही याप्रमाणे सर्टिफिकेट देण्यात आले, त्याच्यावर गाव पातळीवर तुम्हाला माहिती आहे अधिकारी नेमले, त्यांच्यासमोर सुनावणी होते, ऑब्जेक्शन बोलवले जातात, त्यावेळेस याच्यावर हे होऊ शकेल। पण ह्या GR मुळे ओबीसी समाजात काही प्रमाणात नाराजी होऊ शकते, कारण त्यांना आता असं वाटेल की काही मराठा लोक कुणबीमध्ये येऊ शकतील, तर ते ओबीसींवर घात आहे असं जर कुठे कोणी काही पसरवलं, त्याच्यात काही तशी सत्यता नाहीये, पण तर तसं जर आहे तर मग ओबीसी समाज काहीतरी आंदोलन करू शकतं। पण तुर्तास ही चांगली बातमी आहे, आणि हा एक पाऊल आहे, अल्टिमेटली हा एक छोटासा पाऊल आहे। बरोबर आहे, आणि 5 दिवसांची जी परिस्थिती मुंबईमध्ये होती ती जर सोडवायची असेल, त्याच्यातनं तोडगा काढायचा असेल, तर सरकारला सकारात्मक पाऊल टाकणं गरजेचं होतं, आणि या निमित्तानं ते टाकलं असं म्हणावं लागेल। सर, आणखी एक प्रश्न आहे या सगळ्याच्या बाबतीत। गेल्या काही दिवसांपासून सातारा गॅझेट, हैदराबाद गॅझेट हे शब्द ऐकायला येतात, आणि आजही जो GR काढला गेलाय त्यातला प्रामुख्यानं जो मुद्दा होता तो हैदराबाद गॅझेटचा होता। आपले प्रतिनिधी काही वेळापूर्वी माहिती देत होते, ते असं म्हणाले की हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबींचा उल्लेख एका वेगळ्या नावानं केला गेलेला आहे, आणि ते कुणबी म्हणून मान्य करायला मान्यता दिलेली आहे। हे सगळं नेमकं काय आहे? म्हणजे हैदराबाद गॅझेट हे कसं गरजेचं आहे मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र देणं आणि त्यांना ओबीसी मध्ये घेण्यासाठी? बघा, मराठवाड्याचा हा भाग जो निजामाच्या अंडर होता, तर त्याच्यात जे पुरावे आहेत किंवा त्यातले ज्या नोंदी आहेत त्याला हैदराबाद गॅझेट असं म्हटलं जातं, आणि पश्चिम महाराष्ट्रात औंध संस्थान जे आहे सातारच्या तिथे, तिथले काही पुरावे आहेत, म्हणजे काही गॅझेट आहेत त्याला औंध गॅझेट असं म्हणलं, एक मुंबई बॉम्बे गॅझेट पण आहे। तर त्यात गॅझेट मधल्या नोंदी, आता शिंदे समितीने काय केलं की त्यांनी दिल्लीला पण ते आले होते, बऱ्याच ठिकाणी त्यांनी रेकॉर्ड बघितलेले आहेत, तर त्यांचं कामाचं प्रोसेस चालू आहे, आणि आजच उपसमितीने GR मध्ये मेन्शन केलेलं आहे की शिंदे समितीला आम्ही 31 डिसेंबर, काल सांगण्यात आलं होतं 6 महिन्याचं एक्सटेन्शन, आता सांगण्यात आलंय की 31 डिसेंबर म्हणजे 3 महिन्यातच त्यांनी त्यांचा पूर्ण रिपोर्ट सादर करावा, आणि त्यात ज्या गॅझेटमध्ये नोंदी आहेत त्याच्या थ्रू कसं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा सर्टिफिकेट देता येईल तुमची वंशावळ बघून किंवा तुमचं हे बघून,
तर त्याच्यात आणि 1967च्या आधीचे काही जर पुरावे असले तर त्या मनुष्याला ते ऍफिडेव्हिट द्यायचं आहे आणि त्या कमिटी समोर त्या जे 3 जणांची कमिटी असेल गाव पातळीवर त्याच्यासमोर ते सादर करायचे. आता हा प्रोसेस आहे, हा थोडा किचकट पण असू शकतो. त्यामुळे इन्स्टंटली ह्याचे रिझल्ट येणार आहेत लगेच असं नाहीये. GR ठीक आहे आलेला आहे, पण ह्या प्रोसेसला काही महिने किंवा वर्षही लागू शकतात. आता ह्याची सुरुवात झालेली. हा कारण असं आहे की बऱ्याच जणांना हा प्रश्न होता की लगेचच हे सगळं होईल का म्हणून. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की जर कुणबी हा उल्लेख नसेल त्याच्याऐवजी दुसरा काही शब्द वापरला असेल तर फक्त एका GR मधनं ते कुणबीच आहे अशी मान्यता मिळू शकते का, आणि जर ती मिळाली तर त्याला चॅलेंज केलं जाऊ शकतं का? मग त्याचं इंटरप्रिटेशन आता कुणबी मराठा कुणबी जसा शब्द वापरला गेला आहे आणि ह्या GR मध्ये व्हॅलिडिटी बद्दल पण लिहिलेलं आहे की जर सगळे कागदपत्र व्यवस्थित असले तर त्यांना व्हॅलिडिटी पण देण्यात यावं. नुसतं प्रमाणपत्र देऊन चालत नाही, व्हॅलिडिटी दिली तर ते पुढचे बेनिफिट घेऊ शकतात. बऱ्याच जणांकडे प्रमाणपत्र आहे पण व्हॅलिडिटी त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे ह्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता डिटेलमध्ये ह्याचं इम्प्लिमेंटेशन, प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग, म्हणजे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल हे आता आपल्याला ह्या पुढे बघावं लागेल. बरोबर आहे, कारण सगळे सोयरेच्या अध्यादेशाची जर आपण इतिहास पाहिला तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे की याची अंमलबजावणी नेमकी कशी होतीये. त्यामुळे आता जो GR काढलेला आहे त्याचं लिखित आपल्याकडे जो काही मसुदा आलाय तो अर्थात अजून मनोज जरांगे पाटील यांनी घोषित नाही केलं की त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाय म्हणून, त्यामुळे त्यावर आपल्याला फार काही चर्चा करता येणार नाही. पण हा जर GR एक तुम्ही जसं सांगता तसं सकारात्मक पाऊल असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये हा एक मोठा तोडगा निघाला असं आपल्याला म्हणता येईल. सिद्धार्थ सर, खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि ही सगळी किचकट बाब आम्हाला समजावून सांगितली त्याबद्दल.